जेवणात पाल सापडली आणि तक्रार केल्यानंतर कर्मचाऱ्याने काय केलं माहिती आहे का? त्याने ती पालच खाल्ली. हो, ही घटना आहे मध्य प्रदेशातील एक मोठ्या विद्यापीठातील आणि सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. कल्पना करा, तुम्ही कॅन्टीन मध्ये जेवायला बसलेले आणि अचानक तुमच्या प्लेट मध्ये काहीतरी हलताना दिसतं आणि नीट बघितल्यावर कळतं ती एक पाल आहे. नेमकं असंच काहीसं घडलंय मध्य प्रदेशातील राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठ मध्ये विद्यार्थ्यांनी कॅन्टीन मधील जेवणाबाबत एक धक्कादायक आरोप केला आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांना दिलेल्या जेवणात पाल सापडली. हे पाहून त्यांनी लगेच कॅन्टीन कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. पण इथेच गोष्ट अजून विचित्र वळण घेते. कर्मचाऱ्यांनी ती पाल नसून शिमला मिरची असल्याचं सांगितलं आणि विद्यार्थ्यांना पटवण्यासाठी त्याने त्या तुकड्याला स्वतःच खाल्लं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा संताप स्पष्ट दिसतो. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्या अन्नात अजूनही काही भाग शिल्लक होता, जो स्पष्टपणे पाल असल्याचं दिसत होता. या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला आणि प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या घटना विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. प्रश्न असा आहे की कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचे नियम पाळले जातात का? विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची? सोशल मीडियावरही लोकांना संताप व्यक्त केला आहे आणि अशाच निष्काळजीपणावर कठोर कारवाईची मागणी केली जाते. मित्रांनो, ही घटना केवळ एक व्हायरल न्यूज नाही, तर तो आपल्या रोजच्या आयुष्यातील अन्न सुरक्षेबद्दलचा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? ही चूक होती का निष्काळजीपणा? अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.